हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1919. खडारवाळी साकर झाला नामाचाची फेर, न दिसे अंतर गोळी ठाई निवडिता. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा. चाळविले जगा मी हे माझे यासाठी, पायी हाती नाकी शिरी हेम राहे अलंकारी. मुसे आल्यावरी काय निवडेनी वेगळे, निजली या लाभ हानी तोच खरी ते स्वप्नी. तुका म्हणे दोन्ही निवारली जागता. 1919. पिठी साखर किंवा खडी साखर हा साखरेमध्ये नामाचा फरक आहे. गोडी चाखताना यामध्ये भेद दिसत नाही. मग देवा पांडुरंगा तुमच्या आमच्यात फरक काय तो सांगा. मीपणाच्या भ्रमात आम्हाला गुंतून टाकता. देहावर विविध अलंकार घातले, त्याची वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न नावे असली तरी ते सर्व एका मुशीत घातली आणि आठविले तरी त्याचे सोनेच होते. वेगळेपण राहत नाही. स्वप्नातले लाभ आणि हानी स्वप्नात खरी वाटतात. जागृती झाल्यावर त्याचा भ्रम निराश होतो. त्याप्रमाणे अज्ञानात पांडुरंग आणि जीव यांच्यात भेद दिसतो. आत्मज्ञान झाल्यावर भेदाचा पडदा दूर होतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 1920. आम्ही जाणो तुझा भाव, कैचा भक्त कैचा देव, बिजा नाही ठाव. कैचे फळ शेवटी संपादिले बहुरूप, कैचे पुण्य कैचे पाप नवतो आम्ही आप. आपणासी देखिले एके ठाई घरीच्या घरी, न कळता झाली चोरी तेथेची ते धुरी. जाणे येणे खुंटले तुका म्हणे धरुणी हाती, उरी ठेविली मागुती एकांती लोकांती देव भक्त सोहळा. 1920. देवा तुझा देवभक्त भाव आम्ही जाणतो. दोन्ही स्वभाव रूप आहेत. कशाचा देव कशाचा भक्त दोन्ही एकच आहेत. तर बीजाचा ठाव नाही मग फळ तरी कशाचे. जगनिर्मितीसाठी लागणारी सर्व सोंगे तुम्हीच घेऊन संपादली केली. तेथे पाप कोठे पुण्य कोठे. जोपर्यंत आम्ही अज्ञानात होतो तोपर्यंत हे खोटे जग खरे, पाप पुण्य खरे वाटत होते. पण खोटा भ्रम ज्ञानाने नष्ट झाला. तुमचे खरे स्वरूप कळाले. आत्मभाव जागृत झाला. जन्म मृत्यूची एरझार संपली. तुकाराम महाराज म्हणतात, अशा तऱ्हेने स्वस्वरूपाशी ऐक्य झाल्यावर एकांतात आणि लोकांतात देवभक्तपणाचा सोहळा राखण्यासाठी दुजेपणाचा स्वीकार करून राहिलो. 1921. काही बोलिलो बोबडे माय बापा तुम्हा पुढे, सलगी लांडे कोंडे मग क्षमा करावी काय जाणावा महिमा. तुमच्या म्या पुरुषोत्तमा आवडीने सीमा, सांडविली मज हाती गडे अवज्ञा सख्यत्वे. बाळे बापासी न भ्यावे काय म्या सांगावे आहे ठावे तुम्हासी. तुका म्हणे देवा प्रेम लोभ न संडावा, पाळीला पाळावा लढा पुढती आगळा. 1921. हे मायबापा विठ्ठला, मी लढिवाळपणे सलगी बोबडे बोललो त्याबद्दल क्षमा करा. मी तुमचा अगाध महिमा जाणणे शक्य नाही. असे असताना केवळ तुमच्यावरच्या प्रेमापोटी मर्यादा भंग झाला. अजानमोल अतिप्रेमाने आपल्या पित्याची अवज्ञा करते, परंतु पिता त्याला क्षमा करतो. हे मी काही तुम्हाला सांगावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा आतापर्यंत माझे जसे लाड पुरवले तसे जास्त पुरवा. 1922. बहुबी तो जानपणा आडनयोर नारायणा, घेईन प्रेम पाना भक्ती सुख निवाडे. यासी तुळे ऐसे काही दुजे त्रिभुवनी नाही, काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ निमिषार्ध. संत संगती वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. तुका म्हणे हेची देई मी तूपणा खंड नाही, बोलिलो त्या नाही अभेदाची आवडी. 1922. देवाच्या आणि माझ्यामध्ये जानपणा म्हणजे ज्ञानाचा अभिमान येईल की काय याला मी फार भीतो. मी तुझा प्रेमपाना भक्ती सुखाने घेईन, भक्ती प्रेमाची बरोबरी करील असे त्रैलोक्यात दुसरे काही नाही. संतांच्या मेळ्यात दही काल्याचे कृष्ण सुख भोगणे यासारखे श्रेष्ठ काहीच नाही. ब्रह्मादिकांना हे दुर्लभ आहे. निमिषभर
संत संगती घडली तर कल्पांतपर्यंत वैकुंठात राहायला मिळेल. संत संगतीत जे राहतात त्याच्याकडे चारही मुक्ती दिन होऊन विश्रांतीसाठी येतात. तुकाराम महाराज म्हणतात, तू देव मी भक्त यामध्ये अंतर पडू देऊ नको. पूर्वी बी अभेदाविषयी बोललो परंतु त्याची मला आवड नाही. 1923. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाळी मज. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले. ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकल वृत्तीसी अखंडित. आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत देई संग देई. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. 1923. देवा खरोखर माझ्यावर एक उपकार कर आणि मला या देहाचा विसर पडल असे कर. असे झाले तरच हे केशीराजा माझ्या जीवाला सुख समाधान वाटेल हे मला चांगले कळते. माझे चित्त तुझ्या पायाशी राहू दे. इंद्रियासह सर्व वृत्तीचा अखंडित रक्षावे. आशा भय चिंता लाज काम क्रोध यांच्याशी असलेला माझा संबंध तोडावा. देवा तुझ्याजवळ आता एकच मागणे आहे की माझ्या मुखात तुझे खंड नामस्मरण असावे आणि मला संत संगती नित्य घडावी. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा माझ्याकडून वरपांगी वरवरची सेवा करून न घेता शुद्ध भावाची सेवा करून घ्या. अभंग 1924. तुझ न करिता काय नवे एक, हे तो सकळिक संतवानी. घेई माझा भार करी कैवार, उतरी हा पार भव सिंधू. उचित अनुचित पाप पुण्या काला, हातो न येऊ मला निवडिता. कुंठित राहिली बोलता बोलता, पार न पवता वाणी पुढे. पुसताही कोणा न कळे हे गुज, राखे आता लाज पांडुरंगा. तुका म्हणे बहु पाहिले या जीवे, वर्म झाले ठावे नाम तुझे. 1924. देवा तुला करता येत नाही अशी एक सुद्धा गोष्ट नाही, अशी संतवाणी आहे. हे खरे असेल तर माझा भार घे, माझा स्वीकार कर आणि हा भवसागर तारून ने. उचित अनुचित मला कळत नाही, पाप पुण्याच्या काल्यातून ते मला निवडता येत नाही. तुझे गुण कीर्ती जाताना माझी वाणी कुंठित झाली, पण तुझ्या कीर्तीचा पार लागत नाही. तुझ्या भक्तीचे रहस्य कोणाला विचारले तर कळत नाही. याकरिता पांडुरंगा तुम्हीच माझी लाज राखा. तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शोध घेतला तेव्हा लक्षात आले की तुला प्राप्त करण्याचे कर्म तुझ्या नामस्मरणात आहे. 1925. मज त्याची भेड नुलंगवे देवा, जो म्हणे केशवा दास तुझा. मज आवडती बहु तैसे जन, करीती कीर्तन कथा तुझी. सांडोनिया लाज नाचेन त्यापुढे, ऐकती कोडे नाम तुझे. न लगे उपचार होईन भिकारी, वैष्णवांच्या घरी उष्टावळी. तुका म्हणे जाणो उचित अनुचित, विचारून हित तेची करू. 1925. हे केशवा मी तुझा दास आहे असे स्वतःबद्दल बोलणाऱ्या माणसाची भीड मला मोडवत नाही. हे देवा तुझे कथा कीर्तन करणारे जन मला फार आवडतात. तुझे नाम प्रेम भक्तीने ऐकतात, त्यांच्या पुढे मी आवडीने लाज सोडून नाचेन. वैष्णव जनाच्या घरचे उष्टे खाणारा मी भिकारी होईन, यापेक्षा अन्य सुखोपचार मला नको. तुकाराम महाराज म्हणतात, उचित अनुचित या संबंधी विचार करून माझे हित कशात आहे ते मी करीन. 1926. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. चालो वाटे आम्ही तुझची आधार, चालविसी वारसवे माझा. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. अवघे जन्म झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही. 1926. मी जेथे जेथे जातो तू माझ्या बरोबर असतो, हात धरून तू मला चालवितो. मला वाटते मी चालतो परंतु तेथे चालताना तुझाच आधार असतो. माझा सर्व भार तूच उचलतो. आम्ही बरळल्यासारखे विचार न करता बोलतो परंतु ते बोल तू अर्थपणे सरळ करतोस. माझा संकोच मोडून तू मला धैर्यवान बनवले. आता मला जगातले सर्व लोकपाल सुद्धा आप्तसुखीय वाटू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या भक्तिप्रेमाचे सुख अंतर्बाह्य झाल्यामुळे आम्ही कौतुकाने खेळत राहू. 1627.
तुझे पाय माझे राहिले चित्ती, ते मज दाविती वर्म देवा. आम्हा अंधा तुझ्या पायांचा आधार, जानसे विचार चालविता. मन स्थिर ठेले इंद्रिये निश्चळ, हे तो माझे बळ नवे देवा. पाप पुण्य वेद नासिले तिमिर, त्रिगुणे शरीर सांडियेले. तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा, मी जाणे दातारा शरणागत. देवा, तूच तुझे पाय माझ्या चित्ती राहू दिलेस, तेच मला तुझ्या प्रीतीचे वर्म सांगतात. आम्हा अज्ञानाने अंध झालेल्यांना चित्ती राहिलेल्या तुझा पायाचा आधार आहे. तूच चालताना आम्हाला मार्गदर्शन करतोस. देवा, मन स्थिर केले, इंद्रिये स्थिर ठेवली, पण हे माझे बळ नाही. पाप पुण्याचे भेद नाश पावलेत, अज्ञानाचा अंधार नष्ट झाला, त्रिगुण शरीर सोडून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा विठ्ठला, हा सारा तुझाच प्रताप आहे. तुला मी शरणागत असून मी हे जाणतो. 1928. झाले पीक आम्हा अवघा सुकाळ, घेऊ अवघा काळ प्रेम सुख. झाली आरानुक अवघियान पासून, अवघा गेला सीन भाग आता. अवघा झाला आम्हा एक पांडुरंग, आता नाही जग माझे तुझे. अवघेची आम्ही ल्यालो अलंकार, शोभले लोही फार अवघ्यांवरी. तुका म्हणे आम्ही सदैवाचे दास, करणे न लगे आस अनिकांची. 1928. आता विठ्ठल नामात नाम प्रेमाचे चिंतनाने एवढे पीक झाले की अत्यंत सुकाळ झाला. आता तेच प्रेम सुख आम्ही घेत राहू. संसाराच्या समस्यांपासून सुटका झाली, शीनभाग गेला आणि निवांत झालो. आता सर्व जग आम्हाला एक पांडुरंग झाले. आम्ही हरिनामाचे भक्ती ज्ञान वैराग्याचेही अलंकार ल्यालो, त्यामुळे आम्ही अधिक शोभिवंत दिसत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलाचे भाग्यशाली दास आहोत, म्हणून आम्हाला इतरांकडे आशेने पाहण्याचे कारण नाही. अभंग 1929. साधने आमची अज्ञानीची धारके, प्रमाण सेवके स्वामी सत्ता. प्रकाशिले जग आपुल्या प्रकाशे, रवी कर्म रस अलिप्त त्या. सांगणे ते नाही करणे आपण, मोलाही वचन वाढ झाले. तुका म्हणे आम्हा भांडवल हाती, एरजार खाती खेवटिये. 1929. मोक्ष प्राप्तीची साधने असणारी काया वाचा मन ही इंद्रिये ही विठ्ठलाच्या आज्ञेची पालन करती आहेत. त्यांना सेवक धर्मानुसार विठ्ठल स्वामीची आज्ञा प्रमाण आहे. सूर्य आपल्या प्रकाशाने जगाला प्रकाशित करतो, पण कर्मापासून अलिप्त राहतो. त्याप्रमाणे मी सर्व साधनांपासून अलिप्त आहे. सांगण्याप्रमाणे आमचे आचरण आहे. भगवंतांच्या वचनाचे मोल आम्ही जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशी आज्ञाधारक इंद्रिये आमची पारमार्थिक हित साधणारे भांडवल आहे. तेव्हा आमच्यासाठी जन्म मृत्यूच्या एरझाराची दुःखे किती असणार. 1930. शुभ झाल्या दिशा अवघाची काळ, अशुभ मंगळ मंगळाचे. हातीची या दीपे दुरावली निशी, न देखिजे कैसी आहे तेही. सुखदुखाहुनी नाही विपरीत, देतील आघात हित फळे. तुका म्हणे आता आम्हासी हे भले, अवघेची झाले जीवजंत. 1930. आम्हा विठ्ठल भक्तांना सर्व दिशा शुभकारक झाल्या आहेत. अवघा काळ शुभदायी झाला आहे. जे अशुभ होते ते महामंगल झाले आहे. आमच्या हातीच्या आत्मज्ञानाच्या दीपाने अज्ञानाची रात्र दुरावली. ती कशी आहे हे दिसत नाही. आता आम्हाला सुख दुःखाहून विपरीत वाटत नाही, ते दोन्ही सारखेच वाटतात. आमच्यावर होणारे दुःखाघात लाभदायक फळे देतील. कोणाचाही द्वेष आमच्या मनात येत नाही, कारण संबंधित जीवजंतू आम्हाला एकसारखे आहेत, असे तुकाराम महाराज म्हणतात. अभंग 1931. पाप पुण्य दोन्ही वाहती मार्ग, स्वर्ग नरक भोग यांची पेनी. एका आड एक न लगे पुसावे, जेविल्या देखावे मागे भूक. राहटी पडिली भरोनिया रीती, होतील मागुती येती जाती. तुका म्हणे आम्ही खेळतो यामधी, नाही केली बुद्धी स्थिर पाहू. 1931. या विश्वात पाप आणि पुण्याचे मार्ग भरभरून वाहत आहेत. त्यातील पापी माणसे नरकात तर पुण्यवान स्वर्गात आपापले भोग या जन्मात भोगीत आहे. स्वर्ग नरक एकानंतर एक कसे येतात. भूक लागली की मनुष्य जेवतो, जेवणानंतर भूक लागते. राटाला बांधलेली मडके क्रमाने भरतात, पुन्हा रिकामी होतात. त्याप्रमाणे जन्म मृत्यूच्या
टाला बांधलेली मनुष्य संचिताने भरतात, भोगून पाप पुण्य पुन्हा रिकामी होतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या पाप पुण्याच्या खेळात खेळत असलो तरी त्यामध्ये आमची बुद्धी स्थिर केली नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाविज्ञानेश्वर महाराज की जय.